तर यावर्षी IPL ची ट्रॉफी कोण जिंकेल? चेन्नई. ओनली मुंबई इंडियन्स. मला फॉर रिझन ओनली वन मुंबईचा राजा रोहित शर्मा. पहिलीच मॅच हारले. पहिले मॅच चालू झाले हारले. पहिल्यांदाच हारले. टुर्नामेंटच्या बाहेर जाणार ते आता. लिंबू आणा तुम्ही, किती मिरची आणा, मुंबई खोलले पाहिजे नाही. ओव्हर कॉन्फिडन्स असणं बरोबर आहे, पण जास्त ओव्हर कॉन्फिडन्स पण लूज करू शकते. चेन्नईचं समजू शकतो, मुंबईचं पण समजू शकतो, पण RCB कसं काय कोणत्या कॉन्फिडन्सने बोलते काय माहिती, ट्रॉफी पाहिजे म्हणून. अपेक्षा कोणाला असतात? प्रत्येकाला ट्रॉफी लागते. आता 17 वर्ष झाले, आता 18 वर्ष येईन ट्रॉफी. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. मुंबईचा इतिहास आहे की बाबा जे पहिली मॅच हारली जेव्हा तेव्हा शेवटची मॅच घेऊनच आलेले. पण आम्ही पहिली मॅच हारू द्या, दुसरी हारू द्या, पण आमचा कमबॅक एवढा 8 मॅच हारलो तरी आम्ही फायनलला जातो. ओनली मुंबई. क्वालिफाय करू देणार नाही ना. क्वालिफाय झाले तर ते जिंकतात फायनल, पण आम्ही त्यांना क्वालिफाय करू देणार नाही. आम्ही काही जास्त बोलणार नाही, आम्ही डायरेक्ट ऍक्शन दाखवणार. हार्दिक पांड्या बोलते, सबको बोलते. सध्या काय मुंबईचा परफॉर्मन्स पण चांगला नाही ना, सध्या स्कोअर पण नाही एवढं होतं. समजा 155 झाले त्यावेळेस. काय पांड्या तिथं म्हणून तिथं उभं राहावं लागतंय रोहित शर्माला. रोहित शर्मा जर मला 1 कोटी रुपये दिले मुंबई जिंकणार, पण देईन का नाही विचारा त्याला पहिल्यांदा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? हरल्याच्या नंतर देवाला मॅच बोलते. आतापासून जेव्हा स्टेटस लावलेले पहिली मॅच देवाला आज फॉर रिझन ओनली धोनी.